आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडे जाण्याआधी यावेळेला आपण एक महत्त्वाची घडामोड पाहणार आहोत, ती म्हणजे शिवसेनेनं जिंकलेल्या जिल्हा परिषदा कुठल्या आहेत, तर त्यामध्ये समावेश आहे रायगड आणि रत्नागिरीचा. आणि याच संदर्भात अधिक चर्चेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्याकडे जाऊयात. जयश्रीजी, एका बाजूला खरोखर चिंतन करण्याची वेळ तुमच्या शिवसेनेवरती आलेली आहे का? कारण या जागांमध्ये देखील का नाकारलं जात आहे? महापालिकांमध्ये जे चित्र होतं तेच आता देखील स्पष्ट होताना दिसतंय. सर्वाधिक जागा मात्र भाजपनं या निवडणुकांमध्ये देखील जिंकलेल्या आहेत. जयश्रीजी, या जनमताचा जो काही कौल आहे तो नक्कीच आम्ही स्वीकारलेला आहे. परंतु या सगळ्या निवडणुकांचं विश्लेषण करत असताना, निकालांचं विश्लेषण करत असताना एक नाकारून चालणार नाही की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने यंत्रणेचा, सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला. त्याचबरोबर प्रचंड पैशाचा गैरवापर करण्यात आला, मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर करण्यात आला, लोकांना धमकावलं गेलं. यांचे एक मंत्री जाहीरपणे सांगतात की मशाल चिन्ह जर मला दिसलं तर मी निधी देणार नाही. कुठे कोटी 1.5 कोटी खर्च करण्याच्या गोष्टी केल्या जातात. अशा प्रकारे ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी होतात, कुठे बोगस मतदान होतं, मशीनच्या संदर्भामध्ये छेडछाड केली जाते आणि ज्या वेळी निवडणूक आयोगाकडे या संदर्भामध्ये तक्रार होते त्यावेळी निवडणूक आयोग हा गप्प होऊन पाहतोय. निवडणूक आयोग जणू काही भारतीय जनता पक्षाला आनंद दिलेला आहे, अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचं सगळी एकंदरीत आजची परिस्थिती आहे. इतक्या जाहीरपणे मतदारांना दबावात आणून, मतदारांना धमकावून, मतदारांना प्रलोभन देऊन पैसे वाटप करतानाचेही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. बोगस मतदार पकडले गेले तरीही त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष श्रूड आणि क्रूर पद्धतीने राजकारण करायला निघालेला आहे. कुठल्याही स्तराला जाऊन सत्ता मिळवायची एवढंच एक ध्येय त्यांनी ठेवलेलं. नाहीतर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड रोष लोकांमध्ये आहे. आजही 1.5 वर्षापूर्वी निवडणुकांच्या तोंडावर विधानसभेच्या ज्यावेळी यांनी महायुती सरकारने कर्जमाफी केली जाईल असं सांगितलेलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये आपण 1.5 वर्षापासून पाहतोय कुठल्याही प्रकारची कर्जमाफी नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला, त्या ठिकाणी मालाला भाव नाही. आजही प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि असं असतानाही जर ग्रामीण भागातही अशा प्रकारचे निकाल लागत असतील तर निश्चितच हा चिंतनाचा विषय आहे. बरोबर. जयश्रीजी, चिंतन तुमचा पक्ष देखील करणार आहे का? मूळ कारण एवढंच आहे, कारण ग्रामीण भागामध्ये आपली देखील पकड यापूर्वीपर्यंत मजबूत होती. कुठेतरी आधीच हार मानली जाते का? किंवा शिवसेना त्या मतदारांपर्यंत पोहोचत नाहीये का? कुठेतरी शिवसेनेचं असलेलं वर्चस्व कमी होत चाललंय का? जयश्रीजी, नाही, ज्या पद्धतीने एकंदरीतच आज महाराष्ट्रामध्ये राजकारण द्वेषाचं आणि फोडाफोडीचं चालू आहे ते सगळं पाहिल्यानंतर आज तुम्ही एक संपूर्ण महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल किंवा आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचं जर चित्र पाहिलं तर इकडचेच उमेदवार घ्यायचे, तेच पळवायचे. काँग्रेस, मग राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातले उमेदवार घेऊन त्यांना तिकीट द्यायची, त्यांना उभं करायचं, फोडाफोडीचं राजकारण करायचं. पैशाचा प्रचंड महापूर, एका मताला प्रचंड किंमत देऊन त्या ठिकाणी पैसे मोजून बॅगाच्या बॅगा पैसे त्या ठिकाणी ओतले जात आहेत. करोडो रुपयांचा त्या ठिकाणी चुराडा करून त्या निवडणुका ऐन काही प्रकारे जिंकायच्याच असा अट्टहास जर भारतीय जनता पक्ष घेऊन या निवडणुकांमध्ये उतरत असेल तर हा चिंतनाचा विषय आहे. पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मक बांधणी अधिक प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने करावी लागणार आहे. यासाठी निश्चितच सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते हे प्रयत्न करणार आहेत. परंतु जे राजकारण, एकच मिनिट, जे राजकारण महाराष्ट्रामध्ये या दृष्टीने जयश्रीजी मी आपल्याशी बोलणारच आहे. मात्र तत्पूर्वी यावेळेला शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील आपल्यासोबत आहे. डॉक्टर राजू वाघमारे, आज